हॅलो, नमस्ते. आज का नाही पालक आणि मुलांचे संबंधाबद्दल मला बोलायचं आहे. आपल्याला माहित आहे, नुकतंच कीर्तीबद्दल तुम्ही वाचला असाल, IIT बाबांबद्दल वाचला असाल. ते त्यांचे लहानपणीचं काय काय सांगितलं आणि IIT बाबांनी तरी सांगितलं घरात कसं वातावरण चांगलं नव्हतं, आईचं इल ट्रीटमेंट व्हायचं, त्यामुळे त्यांचे मनावर खूप नको ते प्रभाव पडले वगैरे. आणि कीर्ती तर आपल्याला माहित आहे, कोटामध्ये शिकणारी मुलगी, परीक्षेसाठी तयारी करणारी, ती म्हणत होती तिला खरं आवडत होतं आर्ट्स, इंग्लिश लँग्वेज आणि ह्युमॅनिटीज तिचं आवडीचं होतं. पण आई वडील एवढे मागे लागले की नाही, तू एंट्रन्स द्यायची, तुला नीटला बसायचं आहे. आणि ह्याच्यामुळे तिनं काय केलं, तिनं स्वतःला संपवलं आणि आईला पत्र पण लिहून ठेवली. हे सगळं वाचताना ऐकताना मन खूप खिन्न होऊन जाते हो. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला आपली मुलं पाहिजे. ती डॉक्टर होऊ देत, इंजिनियर होऊ देत, बिझनेसमन होऊ देत, काही होऊ देत. आपल्याला आपली मुलं आनंदात सुखात राहायला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही तुम्ही त्यांना रागवू नका, शिस्त लावू नका, शिस्त लावायला पाहिजे. आणि हल्ली काय झाले, हल्ली टू मच झालेलं आहे हो. पूर्वी पण, आता मी रिटायर होऊन झाली 13 वर्ष, 13 साली रिटायर झाली. 12-13 वर्षापूर्वी सुद्धा त्याच्या आधीच हे आलेलं होतं, मुलांना रागवायचं नाही, हॅरेसमेंट नाही. आता रागवणं म्हणजे हॅरेसमेंट. इवन त्यांना तू हे का केलं नाहीस किंवा होमवर्क का केलं नाहीस, अमुक का केलं नाहीस म्हणायचं नाही, काही रागवायचं नाही. इवन पालक पण तसेच, हल्ली काही 1-2च असतात. पालक येऊन सांगायचे नाही, आमचे मुलांना बिलकुल अंगाला हात लावायचं नाही, तुम्ही काही बोलायचं नाहीये. मग शिक्षक पण म्हणतात शिकू देत न शिकू देत, आम्हाला काय, शेवटी शिकली काही नाही काय, कोणाला त्याचा फायदा किंवा नुकसान त्यांच्या आई वडिलांनाच. हे अति झालेलं आहे. त्यामुळे मुलं पण त्याचा गैरफायदा घेतात. तुम्हाला मी एक घडलेली घटना सांगते. खूप वर्षापूर्वी, 15-20 वर्षापूर्वीच असेल. तर कोणालाही फेल करायचं नाही हा नियम आला होता बघा. तेव्हा एक 5वीतला मुलगा एका सरांना विचारतो, सर, सरकारनं नवीन नियम काढले म्हणे, माहित आहे ना तुम्हाला, कोणालाही आता फेल करायचं नाही म्हणे, सगळ्यांना पास करायचं. म्हणजे बघा, मग तो मुलगा अभ्यास करेल का? म्हणजे रागवायचं नाही असं मी म्हणत नाही. आपण जरासं त्यांना शिस्त लावायला पाहिजे. शिस्त लावली नाही की ती बिघडतात. आणि कुठली विचारली की गोष्ट दिली की कुठेपर्यंत आपण देणार. आपण बघितलं कित्येक वेळेला मोबाईल दिला नाही म्हणून आपलं जीवन संपवलं, अमुक नाही. म्हणजे हे ना, काही नाही हे ऐकून घ्यायची सवय करायची नाही का, असं नाही करायचं. मी तरी ह्या मताची आहे. अगदी त्यांना रागवून ठेवू नका, प्रेम करा, प्रेम करायला पाहिजे. पण एट द सेम टाइम त्यांना जरा डिसिप्लिन, शिस्त पण पाहिजेच. आई वडिलांना हे सगळं काही इझिली मिळत नाही, त्याच्यासाठी ते राबतात दिवसभर, हे त्यांना कळायला पाहिजे. मग काय करायचं त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला काही पॉइंट सांगणार आहे. आता आपल्याला कळते आपले मुलात काय निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. तर काही असेल, आळस असेल, उलटं बोलणं असेल, काही असेल, तर आपण काय करायचं, रोज एक एक होऊन तर कमी करायचं. एकदम सगळे गुण तुम्ही काढू शकणार नाही. रोज एक एक त्याचं निगेटिव्ह क्वालिटी काढायची. आणि मेन म्हणजे त्याला क्वालिटी टाइम द्यायचं. नुसतं म्हणून चालणार नाही त्याला, अरे अभ्यास कर रे, अमुक कर रे, नाही. आपण जवळ बसायचं, काही डिस्कस करायचं त्याच्याशी,
किती आनंद होतो बघा. म्हणजे नुसतं त्यांना आपण लेक्चर देऊन नाही चालणार, आपण पण जरा ऍक्शन करायला पाहिजे. काही आई वडील असं म्हणणारे आहेत, काय आमच्या वेळेला आम्ही केले की सगळं, अजूनही काही आम्ही त्यांच्याबरोबर अभ्यास करत बसायचं का? अहो काय करणार, थोडा वेळ तर द्या ना दिवसाला. तुम्ही काही 24 तास त्याच्याबरोबर अभ्यास करत बसा म्हणत नाहीये मी. ऍटलिस्ट काही तुम्ही तास 2 तास बसता, त्याच्याबरोबर बसा, प्रेमानं सांगा त्याच्याशी, खेळा त्याच्याशी तासभर. त्यामुळे तुम्ही जी वेळ त्याला देता क्वालिटी टाइम द्या. त्यामुळे नुसता लेक्चर देऊ नका, लेक्चर देऊन त्यांना कळत नाही. आणि एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे, ह्या जगात कोणी परफेक्ट नाहीये, आपणही परफेक्ट नाहीत, कोणी परफेक्ट नाहीये. त्यामुळे मुलांनी मात्र परफेक्ट व्हावं आपण कसं अपेक्षा करायचं. आणि ज्या गोष्टी कितीतरी आपण कमी पडतो, आपल्याकडे नाही, तरी आपण आपल्या मुलांना मात्र सगळं करावं असं अपेक्षा करतो. त्याचं चेस शिकायला जावं, पोहायला जावं, खेळायला जावं, तबला क्लासला, असं नका न करू. त्यालाही थोडीस वेळ द्या, त्याचे आवड निवड बघा. आणि मुलांना कोणाचा तर राग मुलांवर काढू नका. ऑफिसमध्ये काहीतरी झालंय, घरी आल्यावर मुलांवर रागवलं, किंवा आई वडिलांचा राग मुलांवर काढते, नाही, असं बिलकुल करायचं नाही. आणि हे का नाही, आपण त्यांच्यावर प्रेम करायचं आहे, खूप प्रेम करायचं, 80% प्रेम करा, पण 20% त्याला डिसिप्लिन शिकवा. अहो आयुष्यात का नाही डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. आपल्यालाही शिस्त नसली की काय होते आपण बघतो. त्यामुळे शिस्त ही खूप महत्वाची आहे. आणि मुलांना शिस्त लावायचे आधी आपण आई वडिलांनी शिस्त लावून घ्यायला पाहिजे. नाही ते आईच बघणार 24 तास मोबाईल घेऊन, मग ते मुलाला काय सवय लावणार तुम्ही? शक्य आहे का? तुम्ही खोटं बोलत जाणार, मग ते मुलाला मात्र सांगायचं खोटं बोलू नकोस, खरं बोल. ते मुलासमोर खोटं बोलायचं आपण काहीतरी, मग त्या मुलांना कशी आपण शिस्त लावणार? शक्य आहे का? नाही. त्यामुळे आपण आधी आई वडील झालोय ना, मग आपण आपले जरा चेंजेस आणायला शिकायला पाहिजे. तुमचे तर असलं परफेक्ट काही प्रॉब्लेम नाहीये, नाही माणूस आहे, कोणाचं ते काही नको ते वाईट क्वालिटीज असतील, त्या आधी प्रयत्नपूर्वक कमी करा. का? मला माझे मुलाला किंवा मुलीला असं करायचं नाही, मला बाकीच्यांचं ऐकून घ्यायचं आहे, तसं मला माझ्या मुलीवर ही वेळ आणायची नाहीये. मग आईनं व्यवस्थित वागायला नको? मग आपण आधी बदलायला पाहिजे, तर मुलं बदलतील. नाही की हे कुठे ना कुठे इफेक्ट होतोच. आणि एक महत्वाचं मी सांगते, आपली स्वप्न मुलांवर लादू नका. मला डॉक्टर होता आलं नाही म्हणून माझे मुलांना किंवा मुलींना डॉक्टर व्हायला पाहिजे. मला इंजिनियर होता आलं नाही म्हणून त्यानं इंजिनियर व्हायला पाहिजे. नका न करू. कितीतरी मुलं सांगतात, रोज आई वडील आम्हाला असं करतात, तुझ्यावर एवढे पैसे खर्च केले म्हणतात, अमुक केला म्हण. अहो कोण सांगितलं तुम्हाला खर्च करायला? तुमची हौस म्हणून तुम्ही करता ना, आपला मुलगा काहीतरी व्हावा म्हणून. त्यामुळे आधी मुलाच्या आवडी बघा, त्याचे आवडीप्रमाणे त्याला सपोर्ट करा. प्रत्येक मूल हे आपले स्वतःचे काहीतरी गुणधर्म घेऊन येतोय. आपलं काम काय आहे त्याला सपोर्ट करायचं. आणि असं नाहीये तो डॉक्टर झाला तरच सुखी होतो, इंजिनियर झाला तरच सुखी होतो, नाहीये. एट द एंड ऑफ द डे आपल्याला काय पाहिजे? आपलं मूल आनंदी पाहिजे, सुखी व्हायला पाहिजे. ते आपण जरा त्याच्या आवडी,
त्याला काय आवडते, त्याला काय आवडत नाही, त्याचे लाईक्स, त्याचे डिसलाईक्स हे जरा जाणून घेऊया, तर जरा बदल होईल. तुमचं मत पण कळवा मला ह्याच्याबद्दल. हॅव ए गुड डे.